नमस्कार. लिहिता लिहिता या मायक्रो पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण पाहत आहोत लिखाणातील काही टिप्स आणि ट्रिक्स. मी आहे ऑथर संगीता देवकर आणि आज आपण पाहूयात पात्र निर्मिती म्हणजेच पात्र जिवंत कसं करायचं या विषयावरती. तर या कथेमधले पात्र हे हृदयासारखं काम करत असतं. म्हणजेच कथा चालते ती फक्त त्यांच्या पात्रांच्या संघर्षावर, इच्छाशक्तीवर आणि पात्राच्या ध्येयावरती. पण पात्र जिवंत वाटण्यासाठी केवळ त्याचं नाव, व्यवसाय किंवा दिसणं पुरेसं नसतं, तर त्याची पार्श्वभूमी त्याला एक असावी लागते. म्हणजेच त्याचा एखादा भूतकाळ दाखवावा लागतो. त्याच्या भूतकाळामध्ये काही गुपितं आहेत का, काही सिक्रेट आहेत का, काही घडलेल्या आहेत काय घटना, त्याच्या स्वभावावरती, त्याच्या आयुष्यावर परिणाम होतो का, हे दाखवणं गरजेचं आहे. त्याला आयुष्यात काही संघर्ष आहेत, अडचणी आहेत आणि त्याचं स्वप्न काय आहे हेही पात्राला जिवंत करायला किंवा सजीव दाखवायला अगदी परिणामकारक असं परिणाम साधतं. तसंच पात्र हा तुमचा शांत आहे की उथळ आहे, तो थेट बोलतो की सूचक बोलतो, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्याची ओळख होत असते. पात्राचं वर्तन सुसंगत असलं पाहिजे. जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा तो त्याच्या स्वभावानुसार प्रतिसाद देतो का. तर याचंच एक उदाहरण पहा की एखादं पात्र तुम्ही नेहमी संयमित वागतं असं दाखवलं असेल आणि अचानक ते कोणतीही पूर्वसूचना न देता आक्रमक वागलं तर ते वाचकाला खटकू शकतं. त्यामुळे परिस्थितीनुसार तुमचं पात्र कसं रिॲक्ट करेल काय ते तुम्हाला त्या पात्र निर्मितीमध्ये दाखवता यायला हवं. तसेच पात्र जितकं जिवंत वाटेल तितकी कथा मनाला अधिक भेटते. म्हणजेच ती वाचकांना तेवढी वाचायला आकर्षक वाटते. पात्राला तुम्ही शब्दातून मांडू नका, तर तो त्याच्या कृतीतून व्यक्त झाला पाहिजे. तर ही होती पात्र निर्मितीचे हे काही टिप्स. असंच पुढच्या भागात बोलूया आपण कथानकाची रचना याबद्दल. तर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.